नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. मागच्या तासाला आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती, ज्याचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने. आपण आजच्या व्हिडिओला किंवा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता अभ्यासक्रम अभ्यासला त्याचं थोडक्यात आढावा घेऊयात. प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण चौथ्या प्रकरणाची संक्षिप्त माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, ती निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे, या मुद्द्यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही 11वीला शिकलेल्या अभ्यासलेल्या ज्या 3 संकल्पना आहेत त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेतला. त्या संकल्पना म्हणजे राज्य, त्यानंतर राष्ट्र आणि त्यानंतर तिसरी जी संकल्पना होती राष्ट्रवाद, आणि त्यानंतर शांतता, स्थैर्य आणि सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे आपण ते समजून घेतलेत. ते मुद्दे कोणकोणते होते तर ते थोडक्यात जाणून घेऊया. पहिला जो मुद्दा होता शांतता आणि सुव्यवस्था. म्हणजे काय, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ज्या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदते त्या देशामध्ये प्रामुख्याने विकासाला पोषक असे वातावरण निर्माण होते. आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यामागे राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे ते आपण समजून घेतलेत. त्यानंतर आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याची कोणकोणती भूमिका बजावणे अपेक्षित आहे, जेणेकरून स्थैर्य वाढ म्हणजे आर्थिक स्थैर्य होईल आणि लोकांचे जीवनमान उंचावेल, या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्र उभारणे, जे राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेमध्ये राज्याची भूमिका किती महत्त्वाची आहे ते आपण या मुद्द्याच्या माध्यमातून जाणून घेतलं. त्यानंतर शासन हे प्रामुख्याने लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. आणि शासनाच्या माध्यमातून लोकांच्या इच्छा आकांक्षांची कशी पूर्तता होते आणि त्यात राज्याची भूमिका कशी महत्त्वाची असते त्या मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे लोककल्याण, म्हणजे सामाजिक न्याय, वाजवीपणा, फेअरनेस, समानता या तत्वाचा वापर करून राज्याने लोककल्याण कसे साधले गेले पाहिजे किंवा सामाजिक असमतोष असेल किंवा सामाजिक विषमता असेल ती नष्ट करण्यासाठी राज्याने कोणती पावले उचलली गेली पाहिजेत याचाही आपण अभ्यास या मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथ्या प्रकरणाचा जो गाभा आहे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्राची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा, एकोपा, एकी निर्माण करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. आता राष्ट्रीय एकात्मता याचा अर्थ की देशातील कोणत्याही मुद्द्यांवर लोकांचा काहीच फरक नाही, परंतु फरकामुळे जरी हे सर्व लोक देशाच्या हितासाठी सारखेच विचार करीत असतील तर त्यास ऐक्य असे म्हणता येईल. तर आपण देशाच्या बळकटीकरण आणि संघटित करण्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची भूमिका बजावते. विविध धर्म, पंथ, पोशाख किंवा अनेक पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा महत्त्वाची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेने शक्य आहे. आणि ते आपापसातील अनेक फरक असूनही सर्व लोक एकमेकांशी एकोपा आणि राहतात. आता भारतासारखं उदाहरण घेतलं तर भारतात राष्ट्रीय एकतेचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. म्हणजे खूप कमी देश आहेत जगभरात की आपल्या देशात विविधतेतून एकता आहे. विविध जाती, विविध धर्म, विविध जीवनशैली, भाषा, संस्कृती, रीतिरिवाज पूर्णपणे भिन्न आहे,
परंतु तरीही लोक एकत्र राहतात, कारण सर्व लोक राष्ट्रीय एकतेच्या स्रोताशी जोडलेले आहेत. आता भारताचं उदाहरण घेतलं तर विविध संस्कृती, धर्म, समाज यांचे संगम आहे आणि सर्व धर्म संप्रदायाचे समान दर्जा देते. या कारणास्तव विविधता असूनही शतकानुशतके देशाच्या नागरिकांच्यात एकीची भावना आहे. आम्ही नेहमीच एक उदार दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि आम्ही सत्य आणि अहिंसा याचा नेहमीच आदर केलेला आहे. भारताचा विचार केला तर बहुसांस्कृतिक आणि बहुजातीय वास्तववादी संस्कृती त्याच्या जातीय संस्कृतीत आणि धार्मिक विविधतेमध्ये एक मोठ्या स्तरावर, जागतिक स्तरावर कुठल्याही देशात अशा पद्धतीने बोलके उदाहरण राष्ट्रीय एकात्मतेचे ते नाही. आता प्रत्येक राष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक यापैकी सर्व किंवा कोणत्याही प्रकारची विविधता असते. परंतु अशाही विविधतेत राष्ट्रातील लोकांची मने एकमेकांशी जोडून त्यांच्यात आम्ही सर्व एक आहोत अशी एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे म्हणजे राष्ट्रवाद होय. आणि या राष्ट्रवादाच्याच भावनेतून राष्ट्रीय एकात्मता ही प्रदर्शित होत असते. मित्रांनो, राष्ट्रवादाची भावनाच जनतेच्या मनात परस्परांमध्ये वैमनस्य, भेदभाव यांना छेद देते आणि त्यांच्यात सलोखा निर्माण करीत असते. अशाच भावनेतून जनतेच्या जाणीवा प्रगल्भ होत असतात आणि जी संकुचित विचारसरणी आहे त्या संकुचित विचारसरणीचे जेवढे बंधन आहेत ती बंधनंही तुटून पडत असतात. त्यांच्यात राष्ट्रव्यापी दृष्टिकोन निर्माण होत असतो आणि तिथूनच राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होत असते. आणि राष्ट्रीय एकात्मता आपोआपच निर्माण होत नाही. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय एकात्मता ही आपोआपच निर्माण होत नाही, तर ती जनतेच्या मनात ही जोपासावी लागते आणि तिचे संवर्धनसुद्धा करावे लागते. आता समोर एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये लोक एकमेकांशी आपुलकीने किंवा एकत्र एकमेकांचा हातात हात घालून जरी भिन्नता असली तरी आपण सगळे एक आहोत ही भावना राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असते. आणि मी भारतीय आहे असे जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ती आपली राष्ट्रीय ओळख असते. परंतु अशा वेळी आपल्या प्रादेशिक, आता उदाहरणार्थ मी महाराष्ट्रीयन, मी पंजाबी, मी गुजराती, मी हिंदू, मी शीख किंवा मुस्लिम, अशा ज्या दुय्यम स्वरूपाच्या ओळखी असतात त्या प्रामुख्याने नष्ट होतात. परंतु मात्र ह्या ज्या काही ओळखी आहेत, जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश, या ओळखी नष्ट नाही होत, परंतु राष्ट्रीय ओळखीसमोर ते गौण साबित होतात. म्हणजे राष्ट्र ही ओळख ही श्रेष्ठ ठरते अशा वेळेस. आणि म्हणून जे शीख, हिंदू, मुस्लिम, गुजराती, पंजाबी ही ओळख राष्ट्रीय ओळखीसमोर दुय्यम ठरत असते. आता राष्ट्रीय एकात्मतेचा सार जर आपण समजून घ्यायचा असेल तर प्रामुख्याने प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता मान्य करूनही, पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रादेशिक, वांशिक, धार्मिक, भाषिक विविधता मान्य करूनही लोकांच्या मनात एकीची, एकात्मतेची भावना निर्माण करून ती अधिकाधिक बळकट करणे, तिचे संवर्धन करणे हेच खरे राष्ट्रीय एकात्मतेचे सार आहे किंवा राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे सार आहे. समान नागरिकत्व, विविधतेत एकता, राष्ट्रनिष्ठा, बंधुत्वाची भावना, आपण ही जी मूल्य आहेत ही मूल्य आपण समजून घेणार आहोत. धर्मनिरपेक्षता, समान न्याय, समता अशा विविध मूल्यांच्या आधारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. आणि किंबहुना तीच मूल्ये राष्ट्रीय एकात्मता या भावनेचे आधारस्तंभ आहेत
असे सुद्धा म्हणता येईल. आता मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता किती महत्त्वाची आहे किंवा राष्ट्रीय एकात्मतेचं महत्त्व काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. केवळ राष्ट्र एक एकात्मतेच्या शक्तीने बनलेले असते. आपल्या लोकसंख्येतील प्रत्येक विभागात एकताशिवाय म्हणजे जगातला कोणताही देश असला तरी जर तो प्रत्येक विविधतेतून जर तो एकता सिद्ध केले तर तो देश प्रगतीपथावर असतो. आणि एकता ही महान शक्ती आहे. कोणताही शत्रू राष्ट्र किती जरी मजबूत असले तरी एकतेच्या शक्तीने ते त्या राष्ट्राला, शक्तिशाली राष्ट्राला पराभूत करते. आपण एक उत्तम उदाहरण देता येईल. व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यातला संघर्षामध्ये केवळ व्हिएतनाम या देशाने एकतेच्या जोरावर अमेरिकेसारख्या प्रचंड बलाढ्य असलेल्या देशाला सैन्य ही माघार घ्यावी लागली होती. आणि ते कशामुळे? तर एकात्म ह्या शक्तीमुळे. आणि म्हणून ज्या देशामध्ये परिस्थितीमध्ये म्हणजे विस्कळीत परिस्थिती असेल तो देश कधीही प्रगती करू शकत नाही. आणि फक्त सूत्रबद्ध आणि जो समाज ऐक्यला सर्व शक्ती समजतो तोच देश प्रामुख्याने प्रगतीपथावर असतो. राष्ट्रीय ऐक्य आणि एकता, स्थिरता, स्वातंत्र्य, लोकशाही संरक्षण करण्यासाठी राष्ट्राचा सर्वांगीण विकास नक्कीच आवश्यक आहे. जोपर्यंत संपूर्ण राष्ट्र एकात्मतेला आत्मा म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करीत नाही तोपर्यंत कोणताच देश किंवा कोणत्या देशात विकास किंवा आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून राष्ट्रीय ऐक्य प्रोत्साहन, राष्ट्रीय ऐक्य मजबूत करणे एक महत्त्वाची भूमिका राज्याला पार पाडावी लागते. आणि प्रत्येक देशाचं किंवा प्रत्येक नागरिकाचं ते एक परम कर्तव्य असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेसमोरील काही आव्हाने सुद्धा आहेत. आता उदाहरणार्थ वंश देश हा राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात एक मोठी अडचण आहे. ती केवळ भारतासारख्या विशालकाय देशातच नाही तर अमेरिका असेल किंवा युरोपियन देश असेल या ठिकाणीही वंश देशाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यात मोठी अडचण ठरते आहे. वंश किंवा धर्माचे अनुयायी स्वतःला इतर धर्मातील किंवा जातीमध्ये विश्वास करण्यापेक्षा श्रेष्ठ समजत असतात. म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत, इतर कनिष्ठ आहेत अशी भावना निर्माण होत असते. आणि त्यामुळे साहजिक आहे हा एक प्रमुख आव्हान राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामागे ठरू शकतो. दुसरं एक प्रमुख जी अडचण आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात ते म्हणजे सांप्रदायिकता. जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये अनेक धर्म आहेत. म्हणजे भारतासारखंच उदाहरण आहे की भारतात जगातले सगळे धर्मातले लोक भारतात आहेत. आणि मग साहजिक आहे विविध धर्माचे अनुयायी असतात. आणि ह्यांमध्ये काही प्रमाणात विसंवाद जर निर्माण झाला तर मग त्याच्या माध्यमातून जाती दंगली असेल, द्वेष असेल किंवा अशा गोष्टी घडतात. आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. किंवा प्रांतवाद असेल, भारतासारख्या विशालकाय देशांमध्ये प्रांतवाद ही मोठी समस्या आहे. तुम्ही भारताचं उदाहरण घेतलं तर अनेक राजकीय पक्ष हे प्रामुख्याने प्रादेशिक वादाच्या माध्यमातून हे राजकारण करत असतात. आणि प्रादेशिक वादाच्या माध्यमातून ते राजकारण करत असतात. आणि काही राजकीय पक्ष आहेत, मी आताच बोललो की राजकीय पक्ष ही प्रामुख्याने त्या प्रदेशातील प्रादेशिक अस्मितेच्या माध्यमातून राजकारण करत असतात. आणि त्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मताला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु गेल्या 60-70 दशकामध्ये आता भारताचे माजी राष्ट्रपती श्री सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची एक व्याख्या केली आहे. त्यांच्या मते
राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, ती छिन्नी वा हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते. म्हणजेच काय, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या मतानुसार की राष्ट्रीय एकात्मता काही एका दिवसात लोकांच्या हृदयात, म्हणजे लोकांच्या हृदयात राष्ट्रीय एकात्मतेसंदर्भात बिंबवायचं असेल की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर ती 1-2 दिवसाची प्रक्रिया नसून ती दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे राष्ट्रीय ऐक्य टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा राष्ट्राचे जे प्रतीकं आहेत, राष्ट्रीय सण असतील, उत्सव असतील, राष्ट्रगीत असेल, या गोष्टींमध्ये लोकांच्या मनामध्ये एक राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता ही बळकट होऊ शकते. आता आम्ही राष्ट्रीय स्वातंत्र्य सार्वभौमत्व राखण्यासाठी जीवन अर्पण केले आहे आणि प्रामुख्याने तेच जे राष्ट्राच्या दृष्टीने किंवा भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यामध्ये ज्या काही महान नेत्यांनी आहुती दिली आहे, त्यांनी आपलं आयुष्य खर्च केले आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता निर्माण करणे, त्यांच्याबद्दल आदर निर्माण करणे किंवा अशा गोष्टींमध्ये च्या माध्यमातून लोकांच्या हृदयामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण की केली जाऊ शकते. किंवा थोडक्यात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या मतानुसार की ही दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे आणि शांतपणे संतपणे लोकांच्या हृदयामध्ये ती भावना निर्माण करायला लागेल. आणि जर एकदा की राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येक हृदयात बिंबवली तर तो देश प्रगतीच्या वाटेवर नक्कीच वाटचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना अभ्यासलीत आणि त्या संकल्पनेलाच अनुसरून आपण 2 सिद्धांत किंवा 2 संकल्पनांची आपण माहिती घेणार आहोत. तर ती संकल्पना अशी, मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल. तर प्रामुख्याने सॅलड मेल्टिंग पॉट म्हणजे काय, तर असे भांडे असते की ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या हे शिजवल्या जातात. मोठं भांडं किंवा एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य टाकून ते शिजवले जात असते. आता प्रामुख्याने या शब्दाचा आपण अर्थ जर पाहिला तर असा आहे की असं ठिकाण, ज्या ठिकाणात की ज्या स्थानामध्ये अनेक संस्कृतीचे, अनेक राहणीमान असलेले, परस्पर भिन्न विचारसरणी असलेले लोक हे एकत्र राहताना आपल्याला लक्षात येतात. आता प्रामुख्याने अमेरिकी संस्कृतीचं वर्णन हे मेल्टिंग पॉट म्हणून हे केले जात असते. आता अमेरिका या देशाला प्रामुख्याने जे स्थलांतरित लोकांची भूमी असेही संबोधले जात असते. कारण काय की जगभरामध्ये मग प्रामुख्याने युरोपियन असतील, आशियाई असतील, दक्षिण अमेरिका खंडातील नागरिक असतील, मॅक्सिकन असतील, ऑस्ट्रेलिया किंवा विविध खंडातून लोक हे अमेरिका या देशामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. आणि प्रामुख्याने जे मूळ अमेरिकन, ज्याला रेड इंडियन्स असं म्हणतात, आणि किंवा जे गुलाम, जे प्रामुख्याने आफ्रिका खंडातून आणलेले होते, ते जर सोडले तर प्रामुख्याने जगभरातून आलेले विविध संस्कृतीचे, विविध भाषा, विविध विचारसरणीचे किंवा वेशभूषा असलेले लोक हे अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले आहेत. परंतु ते स्थलांतरित जरी झाले असले तरी त्यांनी स्वतःचं अस्तित्व हे बाजूला ठेवून अमेरिकेची जी व्यवस्था आहे, अमेरिका संस्कृती आहे, अमेरिका संस्कृतीशी ते एकरूप झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि म्हणून अमेरिका संस्कृतीचं वर्णन मेल्टिंग पॉट या माध्यमातून केला जात असतो. कारण का जगातील फ्रेंच असतील, जर्मन, आफ्रिकन, इंडियन, चायनीज, जापनीज हे जे नागरिक आहेत ते जरी पृथ्वीच्या वेगवेगळ्या खंडातून जरी आलेले असले तरी त्यांनी आपली स्वतःची ओळख स्वतःची ओळख न ठेवता अमेरिकेची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीशी ती एकरूप झालेले पाहावयास मिळतात. आता यानंतरची दुसरी संकल्पना आहे सॅलड बाउल, ज्याला
कोशिंबीरचा वाडगा आपण म्हणू शकतो. मग ज्याप्रमाणे कोशिंबीरच्या वाडग्यामध्ये प्रत्येक जी वस्तू असते त्याला विशिष्ट चव असते आणि ती चव आपले ते म्हणजे याचा अर्थ असा होतो की या संकल्पनेच्या माध्यमातून जगभरामध्ये जरी लोक एकत्र आलेले असले तरी परंतु त्यांच्यात ते एकत्र न होता ते एकजीव न होता त्यांनी ते आपलं स्वतःचं अस्तित्व ते स्वतःचं वेगळेपण हे जपत असतात. आणि प्रामुख्याने या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आणि बहुविध समाजाचे वर्णन हे प्रामुख्याने केले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रामुख्याने पुन्हा आपण ही संकल्पना अजून एकदा एक्सप्लेन करतो. मेल्टिंग थेअरीचा अर्थ किंवा मेल्टिंग सिद्धांताचा अर्थ असा होत असतो की जगभरातील स्थलांतरित लोक हे अमेरिकेत आले आणि अमेरिकेत आल्यानंतर ते ह्या संस्कृतीशी एकरूप झाले आणि एकरूप झाल्यानंतर प्रामुख्याने एक नवीन अशी संस्कृती ही तयार झाली. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये अनेक पदार्थ टाकल्यानंतर एक असा वेगळा पदार्थ तयार होत असतो, कारण जरी अनेक पदार्थ टाकले असते तरी त्या शिजवलेल्या भांड्यामध्ये त्या विशिष्ट पदार्थाची एक वेगळी चव प्रत्येक चव नसते, तर एक वेगळा पदार्थ त्याच्यातून तयार होत असतो. म्हणजेच काय, जगभरातील विविध संस्कृतीचे लोक हे अमेरिकेमध्ये एकत्र आले आणि त्या एकत्र आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून एक वेगळी नवीन संस्कृती तयार झाली. समोर एक छान चित्र आहे, त्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की जेव्हा जगभरातील लोक एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून त्यांनी अमेरिकेची भाषा संस्कृती ही जेव्हा स्वीकारली आणि वेगवेगळ्या संस्कृतीचं एकत्रीकरणातून जी वेगळी संस्कृती तयार झाली ती मेल्टिंग पॉट या सिद्धांतात मोडते. आणि दुसरी जी संकल्पना आहे सॅलड बाउल सिद्धांत, त्याच्यात प्रामुख्याने अमेरिकेमध्ये जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे जरी वेगवेगळ्या खंडातून जरी देश आलेले असले, ते जरी त्या देशाचे नागरिक असले, भाग असले, परंतु त्यांनी स्वतःची संस्कृती स्वतःचे अस्तित्व हे जपून ठेवलेलं आहे आणि त्यालाच सॅलड बाउल हे सिद्धांत हे म्हणत असतात. ज्याप्रमाणे चायनीज अमेरिकन, आयरिश अमेरिकन, इंडियन अमेरिकन, मॅक्सिकन अमेरिकन असे म्हणजेच काय, त्या देशातील अनेक प्रदेशातून आलेले अनेक देशातून आलेले लोक हे जेव्हा त्यांची स्वतंत्र अस्तित्व वेगळं अस्तित्व जपत असतात परंतु ते त्या देशाचा भाग असतात, त्याला सॅलड बाउल सिद्धांत असं म्हणत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबूयात. आज आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मतेच्या मध्ये अडथळे कोणकोणते आहेत, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे ते आपण समजून घेतलेत. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मतेसमोर मांडले जे विचार आहेत ते आपण थोडक्यात समजून घेतलेत. त्यानंतर मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल ही संकल्पना राष्ट्रीय एकात्मतेशी संदर्भात असलेली संकल्पना आपण समजून घेतलीत. आज आपण इथं थांबूयात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण अधिकाधिक सतर्क राहणे हे गरजेचं आहे आणि म्हणून घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.